नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत. आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये इयत्ता 12वी मानसशास्त्र सायकोलॉजीची 2023ची प्रश्नपत्रिका मी सुरुवातीला दाखवणार आहे. ती प्रश्नपत्रिका तुम्हाला अन्य ठिकाणाहून सुद्धा उपलब्ध झाली असेल किंवा होऊ शकेल, परंतु यानंतर तुम्ही जेव्हा पेपर लिहिता, तो पेपर जेव्हा शिक्षकांकडे तपासण्यासाठी येतो, त्यावेळेस आम्हाला बोर्ड एक मॉडेल आन्सर देतं, नमुना उत्तरपत्रिका देतं आणि त्या आधारे तुमचा पेपर तपासायचा असतो. ते मॉडेल आन्सर मी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेनंतर या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आम्हाला पेपर कसे तपासायचे हे जेव्हा बोर्ड गाईडलाईन करतं, ती गाईडलाईन तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही तसाच पेपर लिहाल आणि सायकोलॉजीमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळू शकतील. यासाठी तुम्हाला बोर्डाचं मॉडेल आन्सर मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ते जरूर तुम्ही पाहिलं पाहिजे आणि काय अपेक्षित असतं बोर्डाला, कशा पद्धतीनं मार्काचं डिस्ट्रीब्युशन असतं हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. चला तर आपण सुरुवातीला सायकोलॉजीची 2023ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ थांबवून तुम्हाला हे करता येईल. विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका आहेत, खुणा केलेल्या आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न जो आहे तो कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा हा आहे. 5 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक ब आहे, खालील अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा. अ गट ब गट अशा पद्धतीनं तुम्हाला दिलेलं असतं. जोड्या लावण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा. तर चूक की बरोबरचा हा 5 गुणांचा प्रश्न आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. पैकीच्या पैकी मार्क्स या प्रश्नामध्ये तुम्हाला मिळू शकतात. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ड आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहे. इथं सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हे मिळू शकतात. म्हणजे पहिला प्रश्न जो आहे हा 4 भागात विभागलेला आहे आणि 20 मार्कासाठी तो प्रश्न तुम्हाला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतीही 5 10 गुणांसाठी ते असणार आहेत. याच्यामध्ये 5 प्रश्न लिहायचे 10 गुणांसाठी, म्हणजे तुम्हाला 2 गुण एका प्रश्नासाठी त्या ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीचा हा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, खालील बाबीवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात टिपा लिहा. कोणतेही 4 म्हणजे 3 गुण तुम्हाला एक टीप लिहिण्यासाठी असणार आहे. 50 ते 60 शब्दात एक पाठपोट उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे, मुद्देसूद उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक चौथा आहे, यामध्ये खालील उदाहरणावरून आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 4 म्हणजे 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 4 लिहायचे आहेत म्हणजे 2 गुण एका प्रश्नासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर हाही प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येतो, त्याच्यासाठी तुम्हाला ते कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. तर हे प्रश्न आहेत, 6 प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणतेही 5 10 गुण दिलेत म्हणजे एक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला 2 गुण आहे. बोर्डाचं जे उत्तरपत्रिका असते त्याच्यामध्ये 25 ते 30 शब्दातल्या 7 ते 8 ओळीतल्या किंवा अर्धपान उत्तर त्या ठिकाणी आवश्यक आहे. मुद्देसूद महत्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, विद्यार्थ्यांनो, यामध्ये खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दामध्ये लिहा. 10 गुण लिहिलेले आहेत आणि 2 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. तुम्हाला दिलेत किती? 3 दिलेत, म्हणजे 5 प्रश्नांना एक
एका प्रश्नाला 5 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांनो यामध्ये तुम्हाला मुद्दे सुद्धा दिलेत, म्हणजे ते मुद्दे टाकून त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला उपमुद्दे हे निर्माण करावे लागणार आहेत. हे तुम्ही प्रथमतः या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आणि तुम्हाला तशा पद्धतीनं माहिती त्या ठिकाणी लिहिता येईल. छान प्रश्न लिहिता येतो हा. प्रश्न क्रमांक 7वा असतो, पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुणांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेत, एक लिहायचा आहे, म्हणजे 10 गुण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. एकूण 10 गुण आहेत आणि जास्तीत जास्त मुद्दे, भरपूर उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहिले जाणार आहेत. तर आता ही झाली प्रश्नपत्रिका. यानंतरचं तुमचं मॉडेल आन्सर हे अत्यंत तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. चला तर आपण ते पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, हे 2023च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं मॉडेल आन्सर आणि स्कीम ऑफ मार्किंग आहे. हे तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. काय अपेक्षित असतं पेपर तपासताना हे तुम्हाला आत्ता कळालं, तर तुम्ही तशा पद्धतीनं बोर्डाचा पेपर लिहिताल. थोडा वेळ जाईल तुमचा, परंतु हे तुम्हाला त्या ठिकाणी आदर्शवत ठरेल आणि मानसशास्त्रामध्ये जास्तीत जास्त. आता पहा, गुणदान पद्धती जी आहे की नाही, यामध्ये पेपर तपासताना हे गुणदान पद्धतीचं महत्त्व तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत फायदेशीर आहे. तर आपण ते वेळोवेळी प्रश्न पाहत असताना त्या ठिकाणी पाहूया. एकूण गुण तुम्हाला कशा पद्धतीने दिलेले आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. तर हे शिक्षकाला तपासण्यासाठी आहे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता पहा, नमुना उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. काय आहे पहिला प्रश्न, की कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. फक्त इथं तुम्हाला काय केलंय, तो शब्द दिलाय. तुम्ही मात्र उत्तरपत्रिकेत शब्द लिहायचा नाही, कारण सूचना काय दिलेली आहे की रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पुन्हा लिहा. हा शब्द लिहून तुम्ही विधान पूर्ण करायचे. 5 गुण त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहेत आणि 5 पैकी 5 गुण या ठिकाणी मिळतात. दुसरं काय केलेलं आहे, तुम्हाला ब स्तंभ दिलेला आहे, अस्तंभ दिलेला आहे आणि तुम्हाला जोड्या ह्या लावायच्यात. अस्तंभ जशाच्या तसा लिहायचा आहे आणि ब स्तंभ त्याच्या शेजारी हा योग्य त्या क्रमानं लिहायचा आहे. इथं तुम्हाला फक्त ब दिला आहे आम्ही, परंतु तुम्हाला उत्तरपत्रिकेत अ ब समोरासमोर लिहिणं गरजेचं आहे आणि 5 पैकी 5 गुण त्या ठिकाणी मिळवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला क असतो, विधाने बरोबर आहेत की चूक आहेत. तर अशा पद्धतीनं एकाखाली 1, 1, 2 आकडा टाकून फक्त चूक की बरोबर हा शब्द लिहिणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथं सुद्धा तुम्हाला 5 पैकी 5 गुण त्या ठिकाणी मिळतील. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ड आहे. काय दिले त्यांनी, की खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. केवळ एका वाक्यात उत्तरे लिहिणं आवश्यक त्या ठिकाणी आहे असं त्यांचं मत आहे आणि प्रत्येक उपप्रश्नाला त्या ठिकाणी तुम्हाला 1 गुण ठेवलेला आहे. तर इथं तुम्हाला प्रश्नपत्रिका शेजारी ठेवा आणि मग हा व्हिडिओ पाहायला तुम्ही घ्या, कारण तुम्हाला कशा पद्धतीने एका वाक्यात उत्तरे लिहिली पाहिजेत. पहा, 1, 1.5 वाक्य तुम्हाला 1 वाक्यात, काही आहे 1.5 वाक्यात आहेत, काही 2 वाक्यापेक्षा जास्त, 2 ओळीपेक्षा जास्त त्या ठिकाणी नाहीत आणि इथं पैकीच्या पैकी उत्तर तुम्हाला लिहिता येतं, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. विशेषतः प्रश्नांच्या बाबतीमध्ये काय लिहिलं पाहिजे, कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, तुम्हाला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे हे तुम्हाला कळेल. प्रश्न क्रमांक दुसरा दिलाय, खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दामध्ये उत्तरे लिहा. कोणतेही किती लिहायचेत, तुम्हाला 5 लिहायचेत. गुण किती दिलेत, 10 दिलेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण त्या ठिकाणी राखून ठेवलेले आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, आता मी उदाहरण म्हणून लवचिकतेचे कोणतेही 2 घटक स्पष्ट करा असं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लवचिकतेत 7 घटक त्या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला या पद्धतीने लिहून 7 ओळी टाकायच्या, 1 आकडा टाकायचा, 1 मुद्दा टाका, त्याचं उत्तर लिहा किंवा त्या ओळीतल्या त्या महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करा. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं
तर तुम्हाला त्या ठिकाणी या 7 मुद्द्यांचं त्या ठिकाणी लिहिता येईल. आता परत तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं म्हणजे वरीलपैकी कोणत्याही 2 घटकाचं स्पष्टीकरण आहे. 2 मार्काला आहे की नाही प्रश्न, मग तुम्हाला काय करता येईल, फक्त 2 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करा. बाकीचे मुद्दे एकाखाली एक जसेच्या तसे लिहिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी गुण हे मिळू शकतात. दुसरा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, वृत्त इतिहास पद्धती तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. तर पहा त्याचे हे पॉइंट आहेत. हे पॉइंट अशा पद्धतीचे पॉइंट तुम्हाला कुठं असले पाहिजेत, उत्तरपत्रिकेमध्ये आले पाहिजेत, तरच तुम्हाला पूर्णपैकी 2 पैकी 2 गुण त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 त्या ठिकाणी आहे की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे पॉइंट तुम्हाला आलेले आहेत. आणि संज्ञेचा वापर कसा केला पाहिजे, भावनांचे आकलन, व्यवस्थापन, भावनांमध्ये फरक करणं, भावनिक बुद्धिमत्ता वगैरे यापैकी पॉइंट तुम्हाला येणं गरजेचं आहे. किमान पॉइंट टाकून लिहू शकता किंवा ओळीनं लिहिलं तरी हे शब्द जिथे येतील त्याच्या खाली अंडरलाईन करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे प्रधान गुणविशेष म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पॉइंट टाकून उत्तर लिहिणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे सामान्य चिंता विकृतीची तुम्हाला जाणवणारी लक्षणे लिहा. तर दैनंदिन जीवनात चिंतेचा अनुभव कशा पद्धतीनं येतो, त्याचं सौम्य चिंता असणं आवश्यक आहे. अतिरिक्त चिंता, कार्यावर विपरीत परिणाम, प्रचंड भीती, हृदयाची ठोके वाढणे अशा पद्धतीचे उपमुद्द्यांचा समावेश तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला देता येईल की आस्वाद आणि खिन्नता विकृतीची लक्षणे. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे उपपॉइंट आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा हे मुद्दे तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल त्या पद्धतीने उत्तर लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 7 आहे आनंद निश्चित करणारे तुम्हाला जाणवणारे कोणतेही 2 घटक स्पष्ट करा. तर हे उपप्रश्नांची उत्तरं लिहित असताना हे पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचे आहेत. 6 पॉइंट दिलेले आहेत आणि कंसामध्ये पहा पान क्रमांक 98 आणि 99 म्हणजे पुस्तकामध्ये ते कुठं उत्तर आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे खालील बाबीवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात उत्तरे लिहा. आता प्रश्न काय दिलाय तुम्हाला की शास्त्राची कोणती 3 वैशिष्ट्ये लिहा. 4 त्रिक 12 म्हणजे 3 मार्काला 1 टिप तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पण इथं खाली दिलेलं आहे कोणत्याही 3 मुद्द्याचं स्पष्टीकरण. 3 मार्काला 3 मुद्द्याचं स्पष्टीकरण केलं की तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. परंतु विद्यार्थ्यांनो कधी कधी काय असतं एखाद्या प्रश्नामध्ये 5-6 मुद्दे त्या ठिकाणी असतात. तुम्ही काय करा पहिल्या 3 मुद्द्यांचं विश्लेषण करा आणि थांबायचं तिथं आणि बाकीचे मुद्दे फक्त काय करा एकाखाली एक लिहा. म्हणजे उत्तरपत्रिका तपासणाऱ्याच्या तुम्ही लक्षात आणून द्यायचं की 3 मार्काला विचारलंय 3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलंय. कदाचित तुम्ही जास्त मार्काला विचारलं असतं तर त्याचे सुद्धा मला मुद्दे येतात. असं इम्प्रेशन तुमचं उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकावरती पडल्यामुळं तुम्हाला पूर्ण गुण त्या ठिकाणी मिळतील. अवधान विभाजन दुसरा प्रश्न आहे त्याचे उत्तर लिहिता येईल. त्यानंतर भावनिक अनुभवातील शरीरांतर्गत व बाह्य बदल कसे लिहिले पाहिजेत हे उत्तर तुम्हाला सुद्धा लिहिता येईल आणि त्याचे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी देता आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे आघात पश्चात तणाव विकृती. तर त्याचे हे अवस्था आहेत 3 हे तुम्ही लिहू शकता. पान क्रमांक 72 वरती तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो तुम्हाला मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारातील अडथळे तुम्हाला सांगायचे आणि 3 मुद्द्यांचं लिहायचं. इथं तुम्हाला एकापेक्षा जास्त मुद्दे आहेत. ही मुद्दे यावेत त्याचं उत्तर मुद्दे सूद लिहिलं जावं. जवळजवळ 6 मुद्दे दिलेत. तुम्हाला पान क्रमांक सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही तशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक तुमचा 6 आहे तर्कसंगत व्यक्तीची कोणती 3 वैशिष्ट्ये कोणती. तर तर्कसंगत व्यक्तीची वैशिष्ट्ये तिथं 5 दिलेली आहेत पुस्तकामध्ये. तुम्हाला पान क्रमांक 9 वरती तुम्हाला कोणत्याही 3 मुद्द्यांचं सविस्तर वर्णन करायचे. बाकीचे मुद्दे एकाखाली एक लिहून तुम्ही त्या ठिकाणी उत्तर तुमचं पूर्ण करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा.
मग उत्तरे लिहित असताना कोणतेही 4 लिहायचे आहेत. 2 गुणाला एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये उत्तर लिहायचे. एक शब्द लिहिला 2 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतील. पहा, निरीक्षण पद्धत, पहिलं जे प्रश्न आहे त्याची उत्तरं तुम्हाला एकाखाली एक दिलेली आहेत. तुम्ही हे पाहू शकता आणि त्याची उत्तर हे लिहू शकता. पैकीच्या पैकी गुण मिळण्याची शक्यता तुम्हाला तिथं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला दिलेला आहे. खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा, कोणत्याही 5. मग ही संकल्पना तुम्हाला लिहित असताना 2 गुणांना एक संकल्पना आहे एवढी दिली जाईल संकल्पना, आणि ती संकल्पना स्पष्ट करत असताना तुम्हाला एवढे मुद्दे त्या ठिकाणी टाकले पाहिजेत. त्या मुद्द्यांचं विश्लेषण तुमच्या उत्तरामध्ये येणं आवश्यक आहे, तर तुम्हाला मार्क चांगले त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे की सत विवेक बुद्धी, त्याचंही उत्तर तुम्हाला आहे. 3 आहे निरीक्षणात्मक अध्ययन, त्याचं उत्तर तुम्हाला या मुद्द्यांच्या आधारे लिहिता येईल. 4 आहे भाषिक गैरवर्तन, ते गैरवर्तन स्पष्ट करत असताना तुम्हाला हे मुद्दे देता येतील. त्यानंतर 5वा आकडा आहे इंटरनेटचे परावलंबित्व, तर तुम्हाला हे मुद्दे टाकून त्याचं उत्तर लिहिता येणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला दिलेला आहे निपक्षपातीपणे ऐकणे, त्याचं उत्तर लिहा. शारीरिक लवचिकता, त्याचं उत्तर या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दामध्ये लिहायची आहेत. 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचे आहेत म्हणजे 10 गुण, आणि लिहायचे किती प्रश्न? 2. म्हणजे एका मुद्द्याला तुम्हाला 5 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. मुद्दा दिलाय तुम्हाला हा, आणि त्या मुद्द्यांचं काय केलंय, उपमुद्दे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते मुद्दे टाकून तुम्हाला हे मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. मुद्दा दिलाय, उपमुद्दा दिलाय, उपमुद्द्यामध्ये पुन्हा उपमुद्दे काढून ह्या पद्धतीनं जर तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला त्याचा फायदा हा होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये दिलेला आहे भावनिक सुदृढतेचे तुम्हाला होणारे लाभ स्पष्ट करा. 4 मुद्दे दिलेत, त्या मुद्द्यांचं काय विश्लेषण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे ते सुद्धा दिलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे मानसिक विकृतीचे निकष, त्या ठिकाणी तुम्हाला करता येतील आणि त्याचं उत्तर हे लिहिता येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे 4 मुद्दे टाका, 4 मुद्द्यांचं विश्लेषण त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे पहा की कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा आणि किती मार्क दिले तर 10 गुण, म्हणजे भरपूर उत्तर लिहिलं पाहिजे. प्रश्न फक्त तुम्हाला दिलाय काय, बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास, एका शब्दात फक्त दिले, सविस्तर उत्तर लिहायचे. तर विद्यार्थ्यांनो हा प्रश्न लिहित असताना तुम्हाला किमान एवढं उत्तरांचा ह्या मुद्द्यांचा समावेश करायचा आहे आणि लिहायचंय. याच्यामध्ये तुम्हाला उत्तरामध्ये सविस्तर लिहायचंय, मुद्देसूद लिहायचे, काही वेगळ्या आयडियाज तुम्हाला वापरता येत असतील, तुमच्या विषय शिक्षकांनी सांगितलेल्या, तुम्ही संकलित केलेल्या, त्या टाकू शकता आणि हे मुद्दे आले पाहिजेत. महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन त्या ठिकाणी आली पाहिजे. त्यानंतर त्याच्यामधला 2रा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला काय की व्यक्तिमत्व मापनाच्या विविध तंत्रे स्पष्ट करा. तर हे तंत्रे स्पष्ट करत असताना तुम्हाला वर्तन विशेषण हा मुद्दा टाकता येईल, हे उपमुद्दे घेता येतील. स्ववृत्त तंत्र हा मुद्दा टाकता येईल, त्याचे उपमुद्दे घेता येईल. प्रक्षेपण तंत्र हा मुद्दा टाकता येईल, त्याचे उपमुद्दे घेता येतील. अशा पद्धतीनं मुद्दे आणि उपमुद्द्यांचा समावेश तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. तर विद्यार्थ्यांनो हे मॉडेल आन्सर तुम्हाला एक आदर्श उत्तरपत्रिका कशा पद्धतीनं लिहायची हे कळेल. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरती जा, एकदा प्लेलिस्ट पहा. तुम्हाला 12वी असेल, नाही तर भविष्यातील तुमचं करिअर असेल, व्यक्तिमत्व विकास असेल, असंख्य दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. ते जरूर पहा. तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.